कांदिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील NX मॉल येथे भीषण आग लागली आहे। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मॉलच्या पहिल्या मजल्यावर रिनोव्हेशन आणि एसीचं काम चालू असताना कंप्रेसरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे। आग इतकी भीषण होती की मॉलचे 4 माळे आगीत खाक असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। फायर अधिकारी परुळे कसे आहेत सर, काय सांगाल किती वाजता आग लागलेली आणि कशा प्रकारे आणि काय झालेलं सर? आमच्या कंट्रोल रूमच्या माहितीप्रमाणे साधारणतः 2 वाजता आम्हाला कॉल मिळाला। याच्यामध्ये एक NX मॉल म्हणून आहे, ग्राउंडला पार्किंग आहे, बेसमेंटला पार्किंग आहे, ग्राउंडला शॉप्स आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला एक पूर्ण 6000 स्क्वेअर फीटमध्ये रेस्टॉरंट आहे। त्याचं नाव आहे सोरा रेस्टॉरंट, म्हणजे पूर्वीचा नमस्कार। आणि वरती जे 2nd to 8th फ्लोअर आहे त्यामध्ये पार्ट 8 फ्लोअर जो आहे त्याच्यामध्ये जिम आहे आणि बाकी पार्ट टेरेस आहे आणि बाकी 2nd फ्लोअर टू 7th फ्लोअर हे कंप्लीट मधले बंद आहेत, जिथे ॲक्टिव्हिटी काय चालत नाही। म्हणजे ॲक्टिव्हिटी फक्त चालते या शॉपमध्ये, रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट फ्लोअरला आणि कधीतरी जिम उघडतं, एवढीच ॲक्टिव्हिटी चालते, बाकी ॲक्टिव्हिटी सगळी बंद आहे। तर ही आग जी लागलेली आहे ती फर्स्ट फ्लोअरला त्या रेस्टॉरंटमध्ये लागलेली आहे। तर आता आम्ही चौकशी चालू आहे कशी आग लागली ते, पण प्राथमिक अंदाज असा आहे की तिथे काहीतरी एसीचं म्हणजे त्या त्या पूर्ण रेस्टॉरंटचं रिनोव्हेशनचं काम एक 8-10 दिवसापूर्वी झालं होतं आणि थोडं बहुत रेस्टॉरंटचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि आता कालपासून ते एसीचं काम चालू होतं। ते एसीमध्ये काहीतरी इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे काहीतरी शॉर्ट होऊन किंवा गॅस भरताना काही हल्ली आपण बघतो की गॅस भरताना पण आग लागते, तर तसा काहीतरी प्रकार झालेला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। पण दुसऱ्यांदा अशाच प्रकारे आग लागली, पहिलाही जेव्हा हॉटेल होतं नमस्कार अशीच एक आग लागलेली। हां नाही, आता काय, आता या घटना घडतच असतात आग लागण्याच्या वर, आणि साधारणतः मे महिन्यात घडतात। तुम्ही काय सांगाल प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे? नाही, प्रिकॉशन म्हणजे आता काय माहिती, या बिल्डिंगची जी फायर फायटिंग सिस्टीम आहे तीच पूर्ण बंद आहे आणि त्याला आम्ही यापूर्वी नोटीस दिलेली आहे। आता ताबडतोब आम्ही याचा तरीपर्यंत लाईट पाणी चालू आहे ते ताबडतोब बंद करण्यास सांगितलेले आहे आणि याच्यावर आणखी आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करून आम्ही बघू की बाबा फायर फायटिंग सिस्टीम आता, कारण मॅटर आता सबज्युडाइज होणार आहे थोड्या दिवसांनी, ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे आम्ही कोर्टामध्ये, तर त्याची आणखी स्ट्रिंजंट ॲक्शन काय घेता येईल ते आम्ही ठरवू। कुठली जीवितहानी झाली? नाही, एक मुलगा अडकला होता त्या जिममध्ये पार्ट 8 फ्लोअरला, मग त्याला आम्ही सुरक्षित खाली काढून त्याला आम्ही हे केलेलं आहे। हे होते फायर अधिकारी परुळे साहेब। कुठलीही जीवितहानी ते झालेली नाही आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।